धर्म सांगण्यासाठीची ही कथा आहे आणि धर्म हा प्रत्येक वेळेला प्रत्येकासाठी समजून घेण्यासाठी जरी अवघड असला तरी तो समजून देण्यासाठी रचलेला ग्रंथ म्हणजे महाभारत. आता ह्या कथेमध्ये इतके लोक आहेत, इतकी पात्र, इतक्या व्यक्तिरेखा, त्या प्रत्येकाचा एक धर्म आहे आणि ह्या सगळ्या व्यक्तींचा जो काळ आहे त्या काळाचा एक धर्म आहे. जेव्हा काळाचा धर्म आणि व्यक्तींचा धर्म यामध्ये संघर्ष उभा राहतो तेव्हा घडतं ते युद्ध म्हणजे महाभारत. महाभारतातला धर्म आणि त्या धर्माचा एक आयाम म्हणून स्वतः द्रौपदी आपल्यासमोर अनेकदा उभी राहते. तिच्या असण्यानी ज्या ज्या घटना घडत जातात त्यावरून हे कळतं की त्या काळामध्ये त्या काळाच्या धर्माच्या रक्षणासाठी तिच्या जन्माची किती आवश्यकता होती आणि आपल्या जन्माचं कारण काय आहे हे माहिती असताना जाणतेपणी ती जे वागत राहते ते सगळं जाणून आपण घेणं ही सुद्धा एक कथा आहे, ती म्हणजे महाभारत असं म्हणायलाही हरकत नाही.